परिवहनच्या निर्णयामुळे एनएमसी कार्ड आता वयोवृद्धांसाठी जाहीर करण्यात आलं आहे. मात्र त्यामुळे कुठेतरी आता वयोवृद्धांमध्ये त्या कार्ड एनएमएमसी कार्ड प्राप्त करण्यासाठी झटापटी केल्या जातात. आपण बघू शकता वयोवृद्ध असतील किंवा काही महिला मंडळ असेल त्या लोकांचं लांबच लांब रांगा लागल्यात. सकाळपासून या रांगा आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून या काउंटर जवळ येऊन त्या एनएमएमसी कार्ड संदर्भात ते चौकशी करतायत, मागणी करतात. जुन्या कार्ड वरती 50% सवलत देखील देण्यात आली आहे. याप्रमाणे जे कार्डचं ह्या अगोदर परिवहन मधून फिरणाऱ्या काही लोकांनी कार्डचा गैरवापर केला होता. कुठेतरी आधार कार्ड बनावट आधार कार्ड, बोगस आधार कार्ड वापरून ते लोक मोठ्या संख्येने प्रवास करत होते. 75 वर्षाखालील किंवा 65 वर्षावरील जे नागरिक होते ते कुठेतरी आधार कार्डचा बोगस आणि बनावट आधार कार्ड वापरून विना तिकीट प्रवास करत होते किंवा कुठेतरी सवलत घेत होते त्या तिकिटाची. त्या सगळ्यांवरती निर्बंध आणण्यासाठी परिवहनने हा निर्णय घेतल्याचा समोर आलाय. म्हणून या नेमकी प्रतिक्रिया काय या इथे काकी सकाळपासून आपण बोलतोय की लांबच लांब रांगा लागल्या आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये कुठे असंतोष आहे, वाद होत आहेत. नेमकं काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? व्यवस्थित सुरळीत चालावं एवढंच. मूळ मुद्दा तरुणांना आणि सगळ्यामध्ये महिला मंडळ जो काही वर्ग आहे त्यांना एकत्र घेतला जाते का? एकत्र सर्वांना एकत्र घेतलं. मग तुमचं म्हणणं काय त्यामध्ये? 3 क्वार्टर असायला हवे. 2 ते 3 क्वार्टर असतात. 3 क्वार्टर असायला हवे. मी आता त्यांना सांगितलं ते म्हणे आम्ही इथे प्रायव्हेट आहे, आम्ही सरकारी नोकर नाही. आता इथे पण भांडणं होतात आहे. मी आता पूर्ण लाईन लावली, लोकांची नावाप्रमाणे त्यांना घेते, पण काही लोक मध्ये घुसतात आहे, ते भांडणी करतात. आम्ही पण सकाळी लवकर 6 वाजता आलेलो आहे. आम्ही बरोबर सकाळी एवढ्या लवकर सकाळी येऊन सुद्धा तुमचा अजून नंबर लागलेला नाही लागलेला आहे. आता 40 नंबर चालू आहे, माझा 97 नंबर आहे. यंत्रणांकडून काय सांगितलं जाते? यंत्रणांकडून काय? आम्ही त्यांना काही विचारलेलं नाही, कारण त्यांना डिस्टर्ब करून काहीच उपयोग नाही. कधी सर्व्हर डाऊन असतं, कधी काय असतं, त्याच्यामुळे आम्ही नाही बोलतो. एक सिंगल लाईन करून तुम्ही घ्या ना. लाईन काय सांगतो, शिस्तीत राहू. पण मध्ये मध्ये घुसल्यात कसं होणार? बरोबर बरोबर. मध्ये घुसतात मग काय होणार? मध्ये घुसलेले त्या म्हणता मी इथून हलणार नाही, काय करायचं तुम्ही करा, असं भानगडी करून नाही चालू. त्यांचा नंबर 95 नंबर आहे, आमच्याकडे नंबर होता त्यांचा, पण त्यामध्ये घुसलेले तुम्हाला काय करायचं ते करा. एनएमएमसी कार्ड संदर्भात आधार व्यवस्थापक विक्रम गायकवाड सर आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमकं काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे याची प्रोसेस केली जाते. नमस्कार सर, काय प्रकारची याची प्रोसेसिंग आहे आणि याच्यामुळे काय काय म्हणजे सगळ्या नागरिकांना याचे फायदे असतील? आता आपल्या ज्या एसटी सवलत देते सर्वांना, म्हणजे महिला सन्मान असू द्या किंवा ज्येष्ठ नागरिक असू द्या, अमृत ज्येष्ठ नागरिक असू द्या, तर काही ठिकाणी सदर आधार कार्डचा डुप्लिकेट आधार कार्ड बनवून त्याचा गैरवापर केला जातो. आणि असंही होऊ शकतं की म्हणजे आपण चालक वाहक आहोत, आपण नोकरी वगैरे करतो आणि यांचं कुठेतरी अकाउंटिंग पाहिजे. त्यासाठी डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने एक एसटी महामंडळाचं एक पाऊल आहे, जेणेकरून प्रत्येक गोष्टींची अकाउंटेबिलिटी आणि सगळ्या काही गोष्टी क्लिअर राहतील. त्यासाठी एनसीएमसी कार्डची सुविधा उपलब्ध गव्हर्नमेंटने दिलेली आहे. आता ह्याच्यासाठी आपल्या इथे ठाणा रेल्वे स्टेशन, त्याचप्रमाणे जनता सहकारी बँक बेसमेंट, इथे अशा 3 ठिकाणी ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु आता नुकतंच अनाऊन्समेंट केल्यामुळे की 1 तारखेपर्यंत याच्या सगळ्या पार्टचं जेवढं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करावं, त्यामुळे सध्या ही गर्दी दिसत आहे. आणि सध्या हे जे आहे आपलं पोपट बसताना की सर्वसामान्यांना अत्यंत परिचयाचं असल्यामुळे सगळ्यांनाचा ओघ इथे एकाच वेळेस झालेला आहे. तर आम्ही इथे बघा आता सूचना लिहून त्यांना सांगत आहोत की कुठे कुठे ही सुविधा आहे, नागरिकांनी त्याचा कसा कसा लाभ घेता येईल. आणि कार्ड बनतानाच हा मेसेज सर्वसामान्य नागरिकांना जातो, ज्यावेळेस कार्ड प्रिंट होते त्याच वेळेस. परंतु कार्ड प्रिंट इथे होत नाही, कार्ड प्रिंट होते दुसऱ्या ठिकाणी, तिथून इथे कुरिअरनी डिलिव्हर व्हायला कमीत कमी 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो. पण मेसेज गेल्यामुळे लोकांची अशी धारणा होते की आपलं कार्ड बनवून तयार झालेलं आहे, आपण त्वरित द्यावं. तरी आम्ही कंपनीला त्याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही कमीत कमी तो मेसेज हा तुमचं प्रिंट आउट झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी किंवा त्याच्यामध्ये तारीख मेन्शन करा की बाबा हे कार्ड आता तुमचं प्रिंट झालेलं आहे, याला तुम्ही 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कलेक्ट करता. तर लोकांच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे घेण्यासाठी आणि नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी अशी एकत्र पब्लिक आल्यामुळे हा थोडा आज गर्दी दिसते आपल्याला. तर नेमकं प्रकरण काय, म्हणजे एनएमएमसी हा कार्ड अचानकपणे जाहीर करण्याची गरज काय? याच्या अगोदर तर आधार कार्डवर सर आता गव्हर्नमेंटला सरकार जो निर्णय असेल त्यांच्या याच्यानुसारच त्यांनी, पण यामुळे असं सांगितलं की 50% सवलत किंवा त्या आहे त्या आरक्षणाला आधार कार्डवरती त्या देतच होतो.
फक्त त्याची एक अकाउंटिंग हवी की बाबा कुठल्या तरी आपण एखादी गोष्ट करतो त्या गोष्टीला काहीतरी एक प्रूफ असावा. बरोबर. आणि आता डिजिटल झालेलं आहे सगळं काही, त्यामुळे आपण आधार कार्ड हा म्हणजे जरी डिजिटल आधार कार्ड म्हणतो आपण नोंद करतो, तर असे काही आधार कार्ड आम्हाला आतापर्यंत भरपूर प्राप्त झालेले की ज्याच्यावरती डेट चेंज केलेले आहेत. माणूस म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असा दाखवतो पण त्याचं वय तेवढं नसतं. म्हणून ह्या कुठेतरी गोष्टींना आळा बसावा हे एक कारण आहे. आणि त्या व्यतिरिक्त या कार्डचे अजून फायदे पण आहेत. तुम्ही त्यामध्ये तुमचं म्हणजे कॅश कॅरी करायची गरज नाहीये, तुम्हाला सुट्टे पैसे द्यायची गरज नाही. कधी 1 रुपया असतो, 2 रुपये असतात, त्याच्यासाठी वाद होतात चालक वाहकांबरोबर, मग ते करायची गरज नाही. त्या कार्डमध्ये तुमचे पैसे असतात ते ऑटो डेबिट पण होतात, त्याच्यातून तुम्हाला तिकीट त्यातूनच जनरेट होत आहे. हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत, फक्त आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवायचं. त्याला अकाउंट वगैरे होल्ड त्याला कनेक्ट करावं लागतं का? अकाउंट वगैरे नाही, तुम्हाला रिचार्ज करायचं. जसं आपण पहिले मोबाईल रिचार्ज करतो त्याप्रमाणे कार्ड रिचार्ज होतं तुमचं. ऑनलाईन रिचार्ज आता फॅसिलिटी चालू होईल. आता सध्या आपण इथेच रिचार्ज करून त्यांना देतोय. ते रिचार्ज केले की त्याच्यामध्ये ते कार्डमध्ये ऑटो तुमचे पैसे येतात आणि त्याचे अकाउंटिंग आपल्या एसटीच्या ह्याच्यामध्ये चालू आहे. त्या कार्डमध्ये कितीचं लिमिटेशन असेल? म्हणजे एक प्रवास करण्यासाठी मला इथून एखाद्या बाहेर प्रदेशात जायचं असेल तर तेवढा कसा लिमिट पाहिजे तेवढा रिचार्ज करू शकता त्या कार्डचा. त्याचं काय असं लिमिटेशन नाही की एवढंच कार्ड रिचार्ज करू शकता. अनलिमिटेड तुम्ही रिचार्ज पाहिजे तितक्या रुपयांचं करू शकता आणि तेवढा करू शकता. काही इश्यू नाही. धन्यवाद सर आपण दिल्या माहितीबद्दल. धन्यवाद. तर ह्या कार्डमुळे वयोवृद्ध असेल किंवा महिला वर्ग असेल किंवा विद्यार्थी वर्ग असेल ह्यांना चांगली सवलत मिळेल आणि 15 दिवसातच ह्या कार्डची जाहीर म्हणजे ह्या कार्ड प्राप्तीसाठी जाहीर केलं जाईल. त्याचप्रमाणे कार्ड दुसरीकडे बनतात, त्यांचं डिस्ट्रीब्युशन इथे केलं जातं आणि ह्या कार्डद्वारे युटिलाइज म्हणजे एक रिचार्ज टाईपचा जो हा उपक्रम आहे या कार्डद्वारे होईल, ज्याच्याकडून वयोवृद्ध असतील त्यांना सुट्टे पैसे असतील किंवा कुठल्याही गोष्टीमुळे कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये असे काहीशे याच्यामध्ये उपाययोजना करण्यात आले. सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.